नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कार्यकाळातील आपला दुसरा अर्थसंकल्प आज सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या त्रिसूत्रीवरती भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला असून यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने यंदा कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ ठाणेकरांवरती लादण्यात आलेली नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाणेकर असल्याने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचाही या अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामं ही सरकारच्या निधी आणि अनुदानावर सुरू असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होण्याची शक्यता फारशी दिसून आली नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामं ही सरकारची निधी आणि अनुदानावरती सुरू आहेत. मागील वर्षी अर्थसंकल्पात नवीन योजनांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र यंदा 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये आपली विस्कटलेली आर्थिक घडी स्थिरावरती करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालंय. नव्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य, स्वच्छता, शिक्षणावरती भर, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ शौचालय, शिक्षणाच्या विविध संकल्पना यामध्ये CBSE शाळा सुरू करण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. यामध्ये CBSE शाळा सुरू करण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. तसेच आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कळवा रुग्णालयाचा कायापालट देखील करण्यात येणार आहे. आयुक्तांनी ठाणेकरांच्या नजरेतून अर्थसंकल्प तयार केल्याचं पाहायला मिळालंय. त्यामध्ये वैद्यकीय सेवा, महापालिकेतील कामगार, सफाई कामगार इत्यादी बाबींवरती विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. शहर विकास विभाग आणि पाणीपट्टी वसुलीमध्ये फारशी वाढ होताना दिसत नसल्याने गेल्या वर्षीच्या आर्थिक संकल्पामध्ये या दोन विभागांना जे उद्दिष्ट देण्यात आलं होतं तेवढेच उद्दिष्ट याही वर्षी या विभागांना देण्यात आलेलं आहे. याशिवाय मालमत्ता कर विभागाची वसुली समाधानकारक असल्याने या विभागाच्या उद्दिष्टांबाबत वाढ करण्यात आली नसल्याचं पाहायला मिळालंय. ठाणे महानगरपालिकेचा 2023-24 या वर्षाचा सुधारित आणि 2024-25 या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प या ठिकाणी आज मी सादर केला. 2023-24 या वर्षाचा जो सुधारित अर्थसंकल्प आहे तो पूर्ण शेवटची रक्कम जर आपण बघितली तर 5,988 कोटी एवढ्या रकमेचा तो सादर करण्यात आलेला आहे. 2-3 यातली महत्वपूर्ण उद्दिष्ट आपल्याला पाहता येतील, ज्यामध्ये जे एकूण आपण महसूल उद्दिष्ट पकडलं होतं ते उद्दिष्ट आपण 98% अचीव केलं आहे. त्याचवेळी आपण एक काटकसरीची किंवा वित्तीय शिस्तीची बाब डोळ्यासमोर ठेवली होती. त्या दृष्टिकोनातून एकूण खर्च जो आहे तो खर्च मर्यादेमध्ये रोखण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. त्याच्यासोबतच भांडवली खर्चावरती अधिक भर देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. शासकीय निधी आपल्याला यावर्षी जो मिळाला तो शासकीय निधी अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला. त्यामुळे हे आपल्याला यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन काम घेण्यामध्ये मदत झाली. वसुलीच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी टॅक्समध्ये ॲम्नेस्टी स्कीममुळे फार चांगली वसुली झाली आणि शहर विकास विभागाची वसुली चांगली झाली. त्याचवेळी पाणी पुरवठा विभाग ही चिंतेची बाब आहे, ज्यामध्ये वसुली अधिक चांगल्या पद्धतीने होणं आपल्याला आवश्यक ठरतं. एकंदर अर्थसंकल्पामध्ये यावेळी आपण जो फोकस ठेवलेला आहे तो महिला, ज्येष्ठ आणि युवा ह्या 3 गटांवरती फोकस ठेवलेला आहे. महिलांच्या बाबतीमध्ये विशेष करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महिलांच्या बाबतीत फार महत्वाचे जे इनिशिएटिव्ह यावेळी आपण घेतलेले आहेत त्यामध्ये महिलांसाठी जो आपला ठाणे परिवहनच्या बसेस आहेत त्यामध्ये 50% तिकिटामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. बचत गटांना शून्य व्याज कर योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला कुठलीही मर्यादा ठेवलेली नाही. म्हणजे बचत गटांना जिथपर्यंत आवश्यक आहे तिथपर्यंत आपण बजेट अवेलेबल करून देऊ शकतो आणि त्यांना मिळणाऱ्या कर्जावरती कुठल्याही प्रकारचं व्याज त्यांना देण्याची गरज पडणार नाही. मुद्दल ते बँकेला परत करतील. व्याज सबसिडीच्या स्वरूपात महानगरपालिकेकडनं दिलं जाईल. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे जो मुख्यमंत्री महोदयांनी प्रकर्षाने मांडला होता बजेटच्या तयारीमध्ये, त्यावेळी त्यासाठी तरतूद ठेवलेली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या सोबत महिला सुरक्षिततेबाबत आवश्यक बाबी महानगरपालिकेच्या वतीने केल्या जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा TMTच्या तिकिटामध्ये 60 वर्षाच्या वरती जे आजपर्यंत 75च्या वरती सूट होती ती आता 60च्या वरती दिली जाईल आणि पूर्णतः ते तिकीट माफ केलं जाईल. याच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र किंवा डे केअर सेंटर जे आहेत ज्यामध्ये त्यांना केअरटेकर दिला जाईल. त्या ठिकाणी काही साधनं असतील मनोरंजनाची किंवा वाचनाची पुस्तकं असतील आणि एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी राहू शकेल. युवा वर्गासाठी रोजगार हा कळीचा मुद्दा आहे. रोजगार मेळावे जेव्हा शासन घेतं त्यावेळी महानगरपालिका म्हणून आपलं उत्तरदायित्व समजून
महानगरपालिकेच्या निधीमधून एक आपण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. जे कोपरीमध्ये रिसेंटली कौशल्य विकास विभागाने सुरू केलेलं केंद्र आहे त्याच धर्तीवरती हे केंद्र सुरू केलं जाईल. आणि रोजगार मेळावे जे इतर शासकीय विभागांच्या समन्वयाने होणं गरजेचं आहे, त्यामध्ये महानगरपालिका सुद्धा पुढाकार घेईल आणि ते अधिकाधिक पद्धतीने मेळावे व्हावेत यासाठी सुद्धा महानगरपालिका प्रयत्नशील राहील. लोकांची जे लोकांना ज्या श्रद्धास्थान आहे ते स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं स्मारक उपवनचा जो महापौर बंगला आहे त्या ठिकाणी करण्याचं मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच वेळी महापौर बंगला जो आहे त्याचेही प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे आणि तिथेही महापौर बंगल्याची तरतूद आणि ते 24-25 मध्ये पूर्णत्वाला येऊ शकेल अशा पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शहरामध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावरती ग्रंथालयांचं जाळं विणण्याचा एका बाजूला महापालिका प्रयत्न करत आहे. उद्यानांमध्ये ग्रंथालय दिलेली आहेत, त्याचबरोबर आपण शाळांमध्ये वाचन कोपरा निर्माण केलेला आहे. झोपडपट्टी तिथं वाचनालय हा उपक्रम एका बाजूला महापालिकेने सुरू केलाय. त्याचवेळी एक महानगर शहराचं, कारण शहरामध्ये आपल्याकडे फार जुनी 150 वर्षापेक्षा जास्त परंपरा असणारी ग्रंथालय आहे, त्याच्यासोबत महानगरपालिकेचं एक मध्यवर्ती ग्रंथालय असावं याचं नियोजन करून एक प्लॉट आयडेंटिफाय केलेला आहे. त्या ठिकाणी TDRच्या माध्यमातून जवळपास 33,000 चौरस फुटाचा मध्यवर्ती ग्रंथालय जे तंत्रज्ञही असेल, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी जे काही उपलब्ध होणारी गोष्टी आहेत म्हणजे ई बुक, ऑडिओ बुक, लँग्वेज लॅब आणि एकंदर वाचक आणि लेखक संवाद, लेखनासाठी पोषक वातावरण ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन एक फार अत्याधुनिक अशा पद्धतीचं ग्रंथालय प्रस्तावित करण्यात आलंय. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्याला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं नावाने ते मध्यवर्ती ग्रंथालय प्रपोज करण्यात आलेलं आहे. शहरामध्ये चालू असणारी भांडवली कामं जी आहेत ती पूर्णत्वाकडे महापालिकेचा भर आहे. मुख्यमंत्र्यांचं बदलतं अभियान हे जे आपण अभियान सुरू केलं होतं त्यातल्या ज्या 4 महत्वाच्या बाबी आहेत त्या पुढे कॅरी फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यामध्ये शौचालयाची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता, परिसर स्वच्छता, शहर सुंदर बनवणं आणि रस्ते खड्डेमुक्त बनवणं या बाबींवरती तर भर दिलाच जात आहे. 214 आणि 391 कोटीचे पॅकेज, 605 कोटीचे ते 2 पॅकेज होते, त्याची कामं 91% पूर्ण झाली आहेत. जवळपास या महिना अखेर मार्च अखेरपर्यंत आपण 96% पोहोचू आणि मे अखेर आपण 100% पोहोचू. याच्यासोबत शौचालयाची जी कामं सुरू केली होती ती सुद्धा आपली मे अखेर पूर्ण होत आहेत. शौचालयाचे हाऊसकीपिंग चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आपण दक्ष आहोत. प्रदूषणाचा मुद्दा प्राधान्याने हँडल करण्यासाठी धूळमुक्त ठाणे हे जे आपला उद्देश आहे, डीप क्लीनचा फार बाय द वे चांगल्या पद्धतीने त्याला आपल्याला उपयोग होताना दिसतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कल्पनेतून हे अभियान संपूर्ण राज्यभर सुरू झालं आणि त्याचा मुंबईमध्ये प्रदूषण कमी होण्यामध्ये जो फायदा झाला तोच आपल्याला ठाण्यामध्ये सुद्धा पाहता येईल. हे संपूर्ण वर्षभर राबवण्याचा या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. त्याचवेळी रोड स्वीपिंग जी आहे ती मेकॅनिकल पद्धतीने जर केली, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी फॉगिंग, स्प्रेइंग जे पाण्याचं आहे ते जर आपण करू शकलो, रस्ते धुण्याचं जी बाब आहे ती डीप क्लिनिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती करण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते. ह्या सगळ्याच्या माध्यमातून धूळमुक्त आणि प्रदूषणमुक्त ठाणे याच्यासोबत जी लागवडीची बाब आहे त्याच्यासाठी अर्बन फॉरेस्ट, बांबू लागवडीवरती भर देणं. डीप क्लीन मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते की जे आपले मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन आहे तिथं फार मोठ्या प्रमाणावरती मोकळी जमीन पडलेली दिसते, त्यात लोक कचरा वगैरे टाकत राहतात. तिथे आपण बांबू प्लांटेशन करावं आणि जे बांबू जे शासनाचा गट आहे, अभ्यास गट आहे, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू प्लांटेशन. आणखी एक बाब या ठिकाणी नोंद घेण्यासारखी, नाशिक रस्ता म्हणा किंवा काही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात डेब्री पडताना दिसतो. हा सगळा डेब्री पडणारा एरिया फेन्सिंग करून तिथं बांबू प्लांटेशन करणं प्रस्तावित आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आता हा चोर पोलीसचा खेळ चालूच राहतो. आपण डेब्री काढणार, परत टाकणार, कुठं पेनल ऍक्शन काही दिवस होत नाही. यापेक्षा कायमस्वरूपी त्याच्यावरती बांबू प्लांटेशनच्या माध्यमातून एक उपाय आपल्याला त्यामध्ये मिळू शकेल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत.
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पारसिक नगरमध्ये भंगार साहित्य व कचऱ्याला भीषण आग. बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले. मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या भंगार साहित्य आणि कचऱ्याला आग लागली. काही वेळातच ही आग वाढल्याने बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीच्या बाहेर काढण्यात आले. सायंकाळी 5च्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ओम साई सोसायटी बिल्डिंग नंबर 9 अमृतांगण पारसिक नगर खारेगाव येथील ओम साई सोसायटीच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये साठा केलेल्या भंगार साहित्य आणि कचऱ्याला आग लागल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ पोलीस अधिकारी व कर्मचारी, ठाणे महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी, एक बस वाहनासह तसेच अग्निशामक दलाचे जवान, 4 फायर वाहने, 4 वॉटर टँकर आणि 1 रेस्क्यू वाहनांसह हजर झाले. या आगीमुळे जवळच असलेल्या ओमसाई सोसायटी या इमारतीमधील रहिवासी सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारती बाहेर काढण्यात आले. आगीमुळे इमारतीच्या मागील बाजूच्या सर्व रूमच्या खिडक्यांच्या काचा फुटून नुकसान झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे. मला विचारायचंय, मला एकाच प्रश्नाचे उत्तर द्या. 91 साली सत्तेत आलेले लोक आज 2024 आलंय. डम्पिंग ग्राउंड आहे कुठे? एक डम्पिंग ग्राउंड देऊ नाही शकले तुम्ही. एक धरण बांधू शकले नाही तुम्ही. या 2 गोष्टी आहेत ना, या पॅरलल चालतात. जर आज पाणी स्वतःच असतं तर इथे एक मागून पाणी आणावं लागलं असतं. जेसीबी नाही हो, जेसीबी आमच्या पोरांचा जेसीबी जो ऑपरेट होतोय, इथे जो जेसीबी वापरतोय ना त्याचा मालक आमच्याबरोबर उभा आहे. आम्ही त्याचा जेसीबी आहे तो लावलाय. महानगरपालिकेने जेसीबी पण दिलेला नाही. इतकी तर निर्लज्ज महानगरपालिका आहे. इथे जबाबदार अधिकारी कोण आहे का? टीएमसी, एएमसी कोणी आहे का? मला याचा फोन आला तेव्हा मी महत्वपूर्ण बैठकीत होतो. मी सारखा त्याच्यावरशी फोनवर संबंध येतच होतो. जशी माझी मीटिंग संपली तसा मी इथे आलो. पण मला सांगा, एक महानगरपालिकेचा अधिकारी दाखवायचे? इतकी बेशरम लोक आहेत. 6 तास झाले आग लागून. महानगरपालिकेचं एका अधिकाऱ्याला यावंसं वाटत नाही. म्हणजे एएमसी नाही, एएमसी काय फार मोठा पदवीधर डॉक्टर येत आहे ते संध्याकाळी 6 वाजता घरी जाऊन बसायचं. पाकिट भरला, खिशात वजनदार झाला की घरी गेला. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने शिवसेना उपनेते दशरथदत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत खारेगाव येथील 110 पात्र महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीन यांचं वाटप आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे झाला. या आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीनके वाटप झाल्याने आपले सामाजिक देणं आपण पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे, असे उद्गार शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी काढले.
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख श्याम पाटील, शाखा प्रमुख राधेय वराडकर, माजी नगरसेवक दिनेश कांबळे, समाजसेवक राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, अर्चना पाटील, रेखा रहाटे, स्मित अहिरे, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी निलेश यादव, सुभाष मंडलिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मोफत घरघंटी व शिलाई मशीन वाटप कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत खारेगाव येथील 110 पात्र महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीन यांचं वाटप आपल्या सततच्या पाठपुरामुळे होऊ शकले. आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू अशा 110 महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीन वाटप झाल्याने आपले सामाजिक देणे आपण पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे. या पात्र महिलांचे अर्ज आपल्याला कार्यालयात व शिवसेना शाखेत भरून घेतले होते. यानुसार ठाणे महानगरपालिकेने पात्र महिलांची यादी तयार केली. काही महिलांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरले, पण या अपात्र महिलांसह अर्ज केलेल्या जास्तीत जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला पाहिजे यासाठी आपण आग्रही आहोत. काही ठिकाणी घरघंटी व शिलाई मशीन वाटप करताना गोंधळ झाला होता. हे येथे होऊ नये म्हणून प्रत्येकी 5 महिलांना नियोजनपूर्वक घरघंटी व शिलाई मशीनचं वाटप करण्यात येत आहे, असंही यावेळी उमेश पाटील यांनी सांगितले. शिलाई मशीन लावो झालं का? हा ना चला पुढे घे. हा घरघंटीवाला आहे ना, घरघंटीवाला काम ओके. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं समाज विकास डिपार्टमेंट आहे. या ठिकाणी महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, मान्य खासदार श्रीकांत शिंदे, या भागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दशरथ पाटील यांच्या प्रयत्नाने खरं या प्रकारे गरजू महिला भागातल्या आहेत. पाचशे खारेगाव असतील, आमचे सह्याद्री महात्मा फुले येथील महिलांना आज घरघंटी शिलाई वाटप करण्यात आहे. खरं तर हा कार्यक्रम 1 तारखेला 1 मार्चला घेणार होतो दादांच्या वाढदिवसानिमित्त, पण महाशासनाचा कार्यक्रम असल्याने डोंबिवलीमध्ये, त्यामुळे त्या बघितलं पण अनेक महिला त्याकडे ऐकून जो वाटप करण्यात आलं. आणि आज या ठिकाणी आजच्या घरघंटी शिलाई 110 महिला ज्या आहेत त्यांना पण शिलाई घरघंटी वाटप करण्यात आजच्या कारण उपस्थित असलेले आमचे विभाग आदरणीय श्याम पाटील, स्थानिक वाचनाचे अध्यक्ष गजाम पवार, समाजसेविका रचना पाटील, अर्चना पाटील, रेखा राटे, माजी नगर दिनेश कांबळे, बाळा आमचे घाग आणि आमचे दुसरे वराडकर, अनेक कार्यकर्ते या कारण आपलं एकच म्हणणं आहे की जे गरजू महिला आहेत त्यांना कार्यक्रम मिळाला पाहिजे. ठाणे महानगरमध्ये आपण अनेक फॉर्म भरण्यात आले, पण जे पात्र आहेत त्यांनाच आपण ठिकाण देणार आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.